गॅस टंचाईच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा असे आवाहन बाभुळगाव तहसीलदार यांनी केलेले आहे. बाभुळगाव तालुक्यातील गॅस पुरवठ्याबाबत सध्या काही संभ्रम निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर बाभुळगाव तहसीलदार कार्यालयाने एक जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे स्पष्ट निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत. तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहेत की बाभुळगाव तालुक्यात गॅस सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र गॅस कंपनीकडून पुरवठा बंद होण्याबाबत किंवा तुटवड्याबाबत शासनाला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. गॅस एजन्सीची वाहतूक नियमितपणे सुरू असून लाभार्थ्यांना ठरवलेल्या नियमानुसार गॅस वितरण केले जात आहे. गॅस एजन्सीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता टोकन पद्धतीने वितरण केले जाणार आहे. प्रशासनाने सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ज्या लाभार्थ्यांचे बुकिंग झाले आहे त्यांना फोनद्वारे कळविले जाईल. त्यानंतर त्यांनी एजन्सीमध्ये जाऊन आपले टोकन घ्यावे. टोकन मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना गॅस गोदामातून घरगुती गॅसचे वितरण केले जाईल आणि ग्राहक वेळेवर सिलेंडर नेण्यासाठी गोदामावर उपस्थित राहू शकत नाहीत त्यांनी एजन्सीला फोनवर कल्पना द्यावी. अशा ग्राहकांना दुसऱ्या दिवशी त्यांचे सिलेंडर घेऊन जाता येईल. या संपूर्ण वितरण प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पार पडणार आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे आणि गॅस एजन्सीवर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन बाभुळगाव तहसीलदार यांच्या वतीने करण्यात आले आहे.